सो हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मोबाईलमध्ये सहज व्हिडिओज बघत असताना हा जुना एक व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये आम्ही मे महिन्यामध्ये ट्रिपसाठी गेलो होतो आणि ही ट्रिप आमची खूप आम्ही एन्जॉय केली होती आणि ह्या ट्रिपचा व्हिडिओ आम्ही त्याच वेळेस अपलोड करणार होतो, बट काही कारणास्तव हा व्हिडिओ अपलोड नाही केला। आणि नेहमी व्हिडिओ अपलोड करणं हे चांगलं ह्याच्यासाठी असतं की आपल्याला सुद्धा त्या मेमरीज पुन्हा कधी बघायच्या असतील तर आपण बघू शकतो आणि ह्या लाईफ टाईम मेमरीज असतात। आपण प्रत्येक वेळी काही फिरायला जात नाही, बट यावेळेस आम्ही जाताना पूर्ण ब्लॉग आम्ही शूट केलेला होता। या शूटमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही कुठे कुठे जाणार आहोत, कुठे स्टॉप घेणार आहोत। इवन तुम्हाला सुद्धा एक आयडिया येऊन जाईल की आपल्याला कुठे थांबायचं आहे आणि कुठले प्लेसेस चांगले आहेत बघण्यासारखे ज्या ठिकाणी आम्ही चाललो। सो जास्त सस्पेन्स न ठेवता मी तुम्हाला सांगतो की आम्ही कुठे चाललेलो आहोत। आम्ही चाललेलो आहोत उटी, मैसूर आणि बेंगलोर ह्या 3 ठिकाणी। सो सकाळी सकाळी मॉर्निंगला आम्ही निघालो होतो, पूर्ण फुल फॅमिली आमची होती, फुल फॅमिली सोबत आम्ही निघालो होतो आणि 8 ते 10 दिवसाचा आमचा ट्रॅव्हल होता, त्याच्यामुळे बरेच आमच्यासोबत लगेज होतं। हे लगेज ठेवण्यासाठी सुद्धा म्हणजे एवढे लोक होतो आम्ही, 7 ते 8 लोक होतो। 8 लोकांचं लगेज हे पूर्ण गाडी पूर्ण अशी भरून गेली होती आणि इथून निघत असतानाच आम्हाला वाटत होतं की म्हणजे सामान थोडंफार कमी केलं पाहिजे, बट ठेवलं आता ते सामान सगळं। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही, आम्ही सगळेजण मस्तपैकी गाडीमध्ये बसलो आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो इतका सुंदर झाला आहे मित्रांनो। तुम्ही व्हिडिओला बिलकुलही स्किप करू नका, व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा, तुम्ही फुल एन्जॉय करणार आहात या व्हिडिओमध्ये। आणि मागच्या साईडला आमच्यासोबत आमची रिद्धू आली होती, माझा छोटा भाऊ आहे, बहीण आहे, हे सगळेजण बॅक साईडला बसलेले होते आणि फुल रूटमध्ये आम्ही एवढा एन्जॉय केलेला आहे आणि एन्जॉय करता करता आम्हाला कधी हा टूर पूर्ण झाला हे कळालंसुद्धा नव्हतं। सो तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ कंटिन्यू बघा। आणि जस्ट आम्ही हा जो रस्ता तुम्ही बघताय तो हैदराबादचा रस्ता आहे। हैदराबादमध्ये आम्ही रीच झालो होतो त्यावेळेस जवळपास आम्ही सकाळी 6 वाजता निघालो होतो। 6 वाजल्याच्या नंतर दुपारचे जवळपास 2 ते 2:30 वाजले होते, तर तिथे आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबलो होतो। नाश्ता केला। नाश्ता करत असताना सुद्धा आमच्या मनामध्ये हे होतं की आता इकडे साऊथ इंडियामध्ये कसं असतं की जेवण जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या महाराष्ट्रीयन फूडसारखं जेवण तिकडे मिळत नाही। तिकडल्या साईडला तुम्हाला एकतर इडली, डोसा, उत्तप्पा ह्या सगळ्या गोष्टी भेटतात, बट आम्ही शोधून एक हॉटेल काढलं होतं, तिथे बऱ्यापैकी आम्हाला पंजाबी डिशेस वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या। सो जेवण झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही लगेच प्रवासाला लागलो आणि कारण खूप लांब जायचं होतं। हैदराबादला आम्ही नाश्ता, जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि हैदराबादपासनं थोडंसंच पुढे गेलं, 70 ते 80 किलोमीटर आम्ही पुढे गेलो आणि एका ठिकाणी स्टे केला। सो जया तुम्हाला सांगेल आम्ही कुठे स्टे केला होता ते। मित्रांनो, 8 दिवसाचा आमचा हा टूर आहे आणि 8 दिवसाचा पूर्ण व्हिडिओ जवळपास 30 ते 40 मिनिटाचा आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ जो आहे तो टप्प्याटप्प्यामध्ये तुम्हाला दाखवू। सो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हाच व्हिडिओ कंटिन्यू करूया। सो स्टे ट्यून। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।